लक्ष द्या, असा प्रश्न सोडवायचा कसा लगेच सांगतो तुम्हाला. 43806 या अंकापासून बनणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? याच्यात 2 प्रकार विचारले जाते मित्रांनो. पहा, एक लहान संख्या आणि दुसरी एक मोठी संख्या, असे 2 प्रकार विचारले जाते. जर लहान संख्या जर म्हटलं तर लहान संख्या जर तुम्हाला लिहायचं सांगितलं चढता क्रम लिहायचा. कोणता क्रम? चढता क्रम. आणि त्याच्यानंतर मोठी जर म्हणलं तर उतरता क्रम लिहायचा. कोणता क्रम लिहायचा? उतरता क्रम. आता चढता क्रम म्हणलं तर 0 सुरुवातीला ठेवायचं नाही, लहान संख्येच्या लगत 0 ठेवून द्यायचा. म्हणजेच पहा 3 0 4 6 8. ह्यो काय झालं रे? याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 तुमचा काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पण मोठी संख्या जर म्हटलं तर सुरुवात करायची कशापासून? 8 6 4 3 आणि 0 मध्ये फक्त 0 मध्येच काय करायचं? आदला बदल करायची आहे. समजलं सर्वांना? तर याचा पर्याय नंबर 1 काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी अशी संख्या कोणती आहे? प्रश्न काय आहे? खालीलपैकी अशी संख्या कोणती आहे की जी संयुक्त संख्या नाही व मूळ ही संख्या नाही? असा प्रश्न तुम्हाला केला की डायरेक्ट तुम्हाला काय करायचं? याच्यामध्ये एकमेव एक अशी एक संख्या आहे जी संयुक्तही नाही आणि मूळही संख्या नाही. समजून राहिलं तुम्हाला? समजून राहिलं का? चला समोरचा पहा. एका मुलाने 325 मध्ये 49 मिळवण्याऐवजी त्यामधून वजा केले तर त्याच्या उत्तरात किती फरक पडेल? असा प्रश्न केला. पहा, एक मिळवण्याऐवजी त्यातून वजा केले असा जर घटक विचारला तर मित्र हो हे सोडून द्या जाग्यावर, याच्याशी काही घेणं नाहीये. हे जाग्यावर सोडून द्या आणि 49 उचलायचं आणि त्याचे दुप्पट करायचे, डायरेक्ट उत्तर तुम्हाला मिळून जातो. पहा लक्षात घ्या, सरळ सरळ किती रे? 98. हा तुमचा काय असणार आहे? उत्तर असणार आहे. सोप्यात आणि सरळ पद्धत. समजलं सर्वांना? चलायचं पुढं. या प्रश्नाकडे थोडं बारकाईने पाहायचं. बा प्रश्न कसा विचारला जातो पहा. सोप्या आणि सरळ पद्धतीत सांगतो. 4चा घन हा 8च्या वर्गाच्या किती पट आहे? कोणाच्या किती पट? ज्याच्या पटीत विचारला त्याला त्याच्या पटीत काय करायचा? गुणाकार करायचा. त्याच्या पटीत त्याला काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजेच 4चा घन आणि 8च्या वर्गाच्या किती पट? किती पट म्हणलं तिथं पट आला का गुणाकाराला? आपल्याला माहिती आहे का पट किती आहे? किती पट? असा प्रश्न तुम्हाला केला, सोडवायचं कसं दादा? याचा घन 4चा घन किती आला? 64. 4चा घन आणि बराबर 8चा घन रे किती? 8चा वर्ग 64 गुणिला x. आता हे गुणाकारात इकडे काय होईल? भागाकारात चालला जाईल. 64 छेदाला 64 बराबर x. 64 कटले म्हणजे किती पट रे? 1 पट. आहे का पर्याय मध्ये 1 पट? उत्तर आहे का 1 पट? म्हणून त्याचे किती पट असणार आहे? 1 पट. कळाला असेल? हा चला लक्ष द्या. याची मांडणी कशी करायची ते सोप्या पद्धतीत सांगतो तुम्हाला. पहा 0.25 गुणिला 2.5 गुणिला 1.5. लक्षात घ्या, सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. दशांश नाही असं गृहीत मानायचं. 1.2 लक्षात घ्या. पहा दशांश नाही असं आपण गृहीत मानलं. दशांश नाही असं गृहीत मानलं. फक्त संख्या लिहून घेतली. आपण 25 गुणिला 12. 25 किती रे? 625 गुणिला 12. 12 पंच 60. 12 पंच 60. 60 0. 12 2 24 म्हणजे हाच्याले 6. 12 2 24. 24 आणि 6 किती? 30 0. हाच्याले किती रे? 3. 12 3 36. 36 आणि 3 किती? 12 सकम 72. 72 आणि 3 75. 72 आणि 3 75. आता आपल्याला काय करायचं? पहा गुणाकारामध्ये आता गुणाकार केला पण वरी काय आहे? दशांश. काय आहे? दशांश. मग दशांश संख्येनंतरच्या मोजायच्या. मग दशांश मोजत असताना उजवीकडून डावीकडे यायचं. म्हणजे कसं? 1 2 3 4 किती स्थळानंतर आहे? 4. मग आपण 75,000 तर डायरेक्ट उत्तर लिहिलं नसतं, कारण की पहा मग 4 स्थळानंतर दशांश द्या. 1 2 3 4. पहा 0 पॉईंट किती रे? 75. पर्याय मध्ये आहे का 0.75? म्हणजे 1 नंबरचा तुमचा काय असणार आहे? उत्तर असणार आहे. मार्क जाणारा हा प्रश्न आहे. मार्क जाणारा मार्क आहे. पहा प्रश्न असा आहे की दर 2 मीटरवर एक खांब याप्रमाणे 60 मीटर अंतरावर किती खांब रोवता येतील असा प्रश्न तुम्हाला केला. मला सांगा रस्ता कसा आहे?
सरळ आहे, रस्ता कसा आहे, सरळ आहे. आणि तो 2 मीटर याप्रमाणे खांबा लावायचे, किती 2 मीटर प्रमाणे. तर मग 60 मीटर म्हणजे हे अंतर 60 मीटर आहे, हा अंतर किती आहे 60 मीटर आहे. मग सरळ सरळ या जर भागितले आपण 60 चे अर्धे किती होणार आहे 30, 60 चे अर्धे काय होणार आहे 30. आता मला सांगा 30 म्हणजे सरळ सरळ किती खांब रोवता येईल. पहा याच्यातला आणि याच्यातला आपण भागाकाराला घेतले 30 आणि याच्यात मिळून घ्यायचा 1. शेवटी तुम्हाला असणार आहे तुमचा 31 खांबा असणार आहे. किती खांबा असणार आहे 31 खांबा एकूण असणार आहे. पहा असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. पण हा प्रश्न सोडवत असताना पहा कशी दक्षता घ्यायची. पहा 28/42 बराबर 30/x तर x ची किंमत काढा. आपल्याला असा प्रश्न आला की दादा या प्रश्नाला तुम्ही समजा 28/42 लिहिले आणि बराबर 30/x असा लिहिला तर याला सोडवायचं कसं. याला तिरपा गुणाकाराचा संबंध ठेवायचा. तिरपा गुणाकाराचा संबंध ठेवला 42 गुणिला 30 बराबर जशाच्या तसं 28 गुणिला x आणि ज्याच्या सोबत x आहे ती संख्या कुठे येत असते भागाकारात येत असते. 42 गुणिला 30 छेदाला किती रे 28 बराबर काय रे x. चला 14 14 दोन्ही 28 14 त्रिक 42 बे एक बे याच्या निम्मे किती 15 30 च्या निम्मे 15 15 त्रिक 45 जाईल का मार्क. आता सांगा हा तुमचा असणार आहे उत्तर. पहा लक्ष द्या 5 संख्यापैकी 3 संख्याचे मध्यमान 65 आहे तर उरलेल्या 2 संख्याचे मध्यमान 70 आहे तर सर्व संख्याचे मध्यमान किती. लक्षात घ्या मध्यमान मध्यमान याचा अर्थ होतो सरासरी. का होतो सरासरी. लक्षात घ्या आता तुम्हाला सांगितले सरासरी काढायची. याच्यामध्ये काय सांगितलं एकूण संख्या किती होत्या रे भाऊ. एकूण संख्या लक्षात घ्या एकूण संख्या तुमच्या होत्या त्या होत्या 5. लक्षात घ्या त्या संख्या किती होत्या 5. आता या संख्यापैकी 5 पैकी 3 संख्येचा मध्यमान म्हणजे 3 गुणिला 65 तर उरलेल्या 2 संख्याचे मध्यमान उरलेली 2 संख्या गुणिला 70 65 गुणिला 3 बराबर किती 195 आणि 7 दोन्ही 14 140. या सर्वांची बेरीज का बरं की कारण की सांगितलं आहे सर्व संख्याचा मध्यमान किती यानी की सर्व संख्याची सरासरी किती असा प्रश्न आपल्याला केला. या दोन्हीची बेरीज किती आली 335 आणि ते 335 उचलायचे एकूण संख्या भागाकाराला घ्यायची कारण की सर्व संख्येचे मध्यमान विचारलेला आहे. सर्व संख्येची सरासरी विचारलेली आहे. मार्क जाणार नाही गॅरंटी देऊन सांगतो तुमचं. 5 1 5 5 6 30 उरले किती 3 आणि 5 7 35 बराबर किती रे 67. या सर्व संख्येचं मध्यमान 67 पर्याय मध्ये आहे. हे तुमचं उत्तर. असा उदाहरण आला तर सोडवायचं कसं पहा. सोडवताना काळजी घ्यायची एका कपाटाची छापील किंमत 1200 रुपये असताना ते 1056 रुपयास विकले तर दुकानदाराने शेकडा किती सूट दिली. 1056 रुपयाला विकले. भाऊन पठ्ठ्यानं आणलं आणि तोट्यात विकलं म्हणजे कसं 1200 रुपये छापील किंमत म्हणजे 1200 रुपयात खरेदी केली म्हणजे विकली किती रे 1056 म्हणजे सरळ सरळ त्यानं सूट दिली दुकानदाराला विकायला. म्हणजे याच्यातला फरक किती आला 144. आणि नेहमी खरेदी किंवा छापील किंमत कुठं टाकायची छेदाला टाकायची. अरे छेदाला टाकायची गुणाकाराला किती 100 2 0 2 0 कटले 12 12चा वर्ग 144 म्हणजे 12% त्यांनी काय दिली सूट दिली. समजलं असेल हा समजलं. चला लक्ष द्या एक वस्तू 1995 रुपयास विकली तर 5% तोटा होतो तर 5% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल. डायरेक्ट तुम्हाला सांगतो असे उदाहरण आले ना कशानुसार सोडवा प्रमाणानुसार सोडवा. प्रमाणानुसार सोडवा मायचान तुमचा मार्क जाणार नाही. तुमचा मार्कच जाणार नाही प्रमाणानुसार सोडवला. तुम्ही म्हणसाल की प्रमाणानुसार आता ही किंमत समजा ही किंमत आणि नफा असेल किंवा तोटा असेल हे टक्केवारी टाकून द्यायची. लक्षात घ्या सरळ सरळ 1995 ला 5% तोटा म्हणजे 100च्या तुलनेत किती लिहिणार 95 लिहिणार आणि 5% नफा होतो 100च्या टोक्यात नफा म्हणजे किती 105 आणि याचा करणार तिरपा गुणाकार मार्क जाणार नाही. 1995 गुणिला 105 छेदाला किती रे 95. चला 5च्या पट्टीत चालल्या जाऊ. चला
5 1 5 उरले किती 4, 5 9 45, 5 2 10, 5 1 5. चला 19 1 19. आता याला भाग जात नाही म्हणून 0 वाढवला. 19 5 95. चला 105 गुणिला 21 बराबर किती रे 2205. 2205 ही तुमची काय असणार आहे किंमत असणार आहे. समजलं सर्वांना काही अडचण. सगळ्यात सोपी पद्धत सांगतो लक्ष द्या. पहा सरळ व्याजाने एका रकमेची 2 वर्षाची रास 1116 रुपये होत आहे तर 3 वर्षाची रास 1224 रुपये होते तर ती रक्कम कोणती पहा लक्ष द्या. शाबास. पहा ती रक्कम आता फक्त मांडून घ्यायचा. हे काय येतं दादा वर्ष आणि हे रास. चला आता किमती खाली किंमत टाकून घ्या. किती वर्षाची 2 वर्षाची रास किती अर्का जाऊ बोला 1116 आणि 3 वर्षाची रास 1224. सरळ सरळ फक्त काहीच नाही करायचं. या दोन्ही घटकातला काय काढायचा फरक. याच्यातला फरक आणि याच्यातला बी फरक. आता फरक घेताना चला फरक घेतला किती याच्यातला फरक किती आला 1 आणि याच्यातला फरक आला 80 किती 108 108. आता 108 हे आलं काय रे किती वर्षाचा 1 वर्षाचा. 1 वर्षाचा व्याज 108 तर मग 2 वर्षाचा 2 वर्ष तुलनात घेतील. आता किती वर्ष 2 वर्ष. मग आलेलं उत्तर आपण याच्यातून वजा करणार का कारण की हे तुलना आपण 2 वर्षाशी घेतलेला आहे तर 2 वर्षाचा व्याज किती तिरपा गुणाकार. चला x बराबर 108 दोन्ही किती रे 216. आता हे 216 किती वर्षाचा व्याज झाला बोला 2 वर्षाचा व्याज झाला. 2 वर्षाची रास की काय होती जर राशीतून व्याज वजा केलं भेटतं काय अरे काय भेटते जसं की तुम्हाला सांगितलं रास बराबर का द्यावं व्याज अधिक मुद्दल. आता लक्षात घ्या रास किती होती रे 1116 बराबर व्याज किती आला 216 अधिक मुद्दल काय मानला आपण x 216 हे अधिक होणार म्हणजे हे अधिक आहे इकडे काय होणार वजा म्हणजे याच्यातला फरक काढला किती रे 900 रुपये तुमचं काय होतं दादा 900 रुपये तुमचं मुद्दल होतं. कळालं सर्वांना काही अडचण द्या लक्ष कसं सोडवायचं इकडे पारे पा एक संख्या दुसरीच्या तिप्पट पा लक्ष द्या. इथं लक्ष द्या महत्वाचं आहे. दोन्ही संख्याची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न केला. सोडवायचं कसं पहा म्हणजे एक संख्या दुसरीच्या तिप्पट आपल्या ध्यानात यायचं कसं पहा. ही एक संख्या आणि ही एक दुसरी संख्या. आता लक्ष द्या पहिली संख्या किंवा दुसरी संख्या एक संख्या दुसरीच्या तिप्पट मग याच्या ही एक पट तर ही किती पट आहे आणि या दोन्ही संख्याची बेरीज किती 120. या दोन्ही संख्याची बेरीज किती झाली 120. संबंध काय आला इथं बेरीजाचा. मग बेरीज म्हणल्यानंतर या दोन्हीची बेरीज किती रे 4 उचलले 4 भागितले याला 4 1 4 4 3 12 मग जनरल किंमत काय आली तुमची 30. आता पहा 30 म्हणल्याच्या नंतर 30 टाकून घेऊ 30 3 90 आणि 30 1 30 या पहा तर आहे का तुमच्या पर्यायामध्ये 90 तर ती एक संख्या असेल 90. समजून राहिलं. चला पहा असा प्रमाणाचा प्रश्न आला तर सोडवायचं कसं लक्ष द्यायचं. भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4 या 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल असा प्रश्न दिला. 2 पद्धतीने शिकून देतो तुम्हाला मी मित्रांनो. पहा हा भाऊ लिहिलं त्याचबरोबर ही बहीण लिहिली. आता बहीण आणि भावाचे गुणोत्तर 4 या 5 4 या 5 आपण लिहिले. त्याच्यामध्ये काय सांगितलं 30 वर्ष जे आहे ते कोणाचं आहे बहिणीचं आहे म्हणजे बहिणीचं वय ऑलरेडी दिलेलं आहे. हा एक प्रकार झाला. मग बहिणीचं वय दिलेलं आहे म्हणून बहिणीच्या प्रमाणाला वयाला भाळून टाका. बहिणीचा प्रमाण 5 1 5 5 1 30 जनरल किंमत आली तुमची 6 आणि 6 विचारला तर जनरल आले म्हणल्यानंतर इथं ठेवून दा 6 6 24 आणि 6 5 30. आता आपल्याला हिचं वय माहिती होतं मग भावाचं वय किती वय असणार आहे 24. किंवा अशी एक पद्धत लक्षात घ्या. अशी एक किंवा दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो. हा कोण भाऊ आणि हा कोण बहीण. ही कोण बहीण पा प्रमाण होतं 4 या 5
मग आता भाऊ आणि बहीण यांचा प्रमाण दिलेलं आहे दादा, लक्षात घ्या. 4 यास 5. बहिणीचं वय किती होतं? 30. बहिणीचं वयाखाली वय टाकून द्यायचं, एक्स मानून घ्यायचं, म्हणजे कोणाचं वय भेटणार? भावाचा. याचा करायचा तिरपा गुणाकार. 4 गुणिला 30 छेदाला 5. 5 एक 5, 5 एक 30, 6 चुका 24. तुम्हाला जो सोपं वाटेल ते सोडवा. आलं लक्षात? लक्षात द्या. घर बांधायचं आणि त्याच्यात राहायचं, पण कसं? घर बांधणीचे काम 12 सुतार 8 दिवसात करतात, तर 4 सुतार वाढले पुन्हा आणले तर काम किती दिवसात पूर्ण होतील? लक्षात घ्या. पहिले का होते हे सुतार जशाच्या तसं लिहून घ्यायचं आणि त्याचबरोबर दिवस जशाच्या तसं लिहून घ्यायचं. गद्याओ 12 सुतार 8 दिवस लागत होते, ध्यानात घ्या. आता सुतार वाढले किती? 4 झाले ना. 4 सुतार आले म्हणजे याचा अर्थ किती सुतार झाले? 16 सुताराखाली सुतार ठेवलं. चा गुणाकार, वरच्याचा गुणाकार, खालच्याचा गुणाकार. का? 12 जर 8 लागून राहिले तर 16ला निश्चित दिवस कमी लागतील. गद्याओ 24 सांगता का? चला 8 एक 8, 8 दोन्ही 16, बे एक बे, बेसकी 12 बराबर 6 दिवस लागेल त्यांना पूर्ण काम करायला. त्रिकोणाचा संबंधी प्रश्न आला. त्रिकोणाचा टॉपिक पडलेले एकदा पाहून घेसाल. गद्यावर पाणी नाही, काहीच नाही, त्याच्यामध्ये प्रश्न आहे. पहा, एका त्रिकोणाच्या पाया 10 सेंटीमीटर आणि उंची 4 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? असा प्रश्न तुम्हाला केला. मला सांगा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बराबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. लक्षात घ्या, शॉर्टकट मध्ये लिहून देतो तुम्हाला. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बराबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. 1/2 गुणिला पाया किती होता रे दाद्या? 10 गुणिला 4. पहा, बे एक बे, बे पंचे 10, 5 चुका किती रे? 20. 20 चौरस सेंटीमीटर त्याचं उत्तर असणार आहे. का पर्यायामध्ये 20? हा त्याचा उत्तर होता. पहा, 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट होते. किती पट? 5 पट होते. लक्षात घ्या. मात्र आज आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट आहे. पहा, इथं कधीचं वय आहे? 5 वर्षापूर्वी मुलीच्या वयाच्या, मात्र आज आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट आहे. तर आईचे आजचे वय किती? दादा तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेत सांगतो, सोडवायचं कसं. एक्स आणि फेक्स घ्यायचाच नाही, लगेच सांगतो. आई मांडायची. मांडली आई. पहा, आई आणि ही मुलगी. लक्षात घ्या दादा, ही मुलगी मांडली. आई मुलीच्या किती पट आहे? 5 पट. आई मोठीच असणार आहे मुलीपेक्षा. मुलगी मानली आपण 1 पट, आई मानली 5 पट. पण हे कधीचं वय? 5 वर्षापूर्वीचं वय. आता ठरणार इथं आजचं वय, हे पूर्वीचं. याचा अर्थ इथं आपल्याला काय करावं लागलं? आजचं वय करण्यासाठी बेरीज करावं लागल. आणि सांगितलं काय? आईचे वय मुलीच्या वयाच्या मात्र आज किती पट आहे? आज 1 पट, तर इथं 3 पट. अरे 5 जसेच्या तसे घेऊन टाकले. लक्षात घ्या, गुणाकाराला चा फरक वरी ठेवायचा. किती? 2. आणि चा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. 5 एक 5, 3 एक 3, आणि याच्यातला फरक किती? 2. ते 2 उचला आणि छेदाला टाका. 2 2 कटले बाबा. जनरल किंमत किती आली तुमची? 5. जनरल किंमत किती आली? 5. चला, आईच्या प्रमाणात याला जर आपण गुणलं तर चला, 5 5 किती म्हणलं मी? 5 5 25. 5 एक 5. हे वय कधीचं आहे? 5 वर्षापूर्वीचं. कधीचं आहे? 5 वर्षापूर्वीचं. याच्यात पूर्वीचं म्हणजे पूर्वीचं आहे. तर आज किती असणार आहे? आज असणार आहे 30, आणि हे किती असणार आहे? 10. समजलं सर्वांना? काही अडचण कोणाला? पहा, एका चौरसाची परिमिती लक्ष द्या 60 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे? पहा, लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बराबर बाजूचा वर्ग आणि चौरसाची परिमिती बराबर 4 गुणिला बाजू. आता लक्षात घ्या, इथं एका चौरसाची परिमिती किती सेंटीमीटर दिली होती? 60. मग इथं टाकून दिलं 60च्या जागी 60. 60 बराबर 4 गुणिला बाजू. लक्षात घ्या, 5 4 गुणाकारात इकडे काय होईल? 60 छेदाला 4 बराबर काय रे? बाजू. आता बराबर बाजू म्हणल्याच्या नंतर 4 एक 4, 4 एक 4 उरले किती? 2, आणि 4 4 5 20. बाजू किती भेटली? आता काय सांगितलं? चौरसाचे क्षेत्रफळ किती होते? बाजूचा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग? 15चा वर्ग बराबर 200
25 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे हा तुमचा काय असणार आहे उत्तर. आणि 5 नंबर ऑप्शन घ्या 225. असा प्रश्न आला तर सोडवायचं कसं इकडे पहा. 12 मजूर हे काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? 12. लक्ष द्या रे, मजूर आणि दिवस लक्षात घ्या, बोलू नका. 12 मजूर किती मजूर? 12 मजूर 20 दिवस, तर 15 मजूर किती दिवस? आता मला सांगा, मजूर पहिले किती होते? 12. 12 ला 20 तर 15 ला किती? वाढले नाही इथं, मजूर वाढले म्हणजे काम कमी, म्हणजे वारच्याचा वारच्या सोबत गुणाकार. 5 त्रिक 15, 5 चूक 20, 3 एक 3, 3 चूक 12, 4 चूक किती रे? 16 दिवसात कार्यक्रम होईल. तो आहे का पर्यंत? समज असा प्रश्न आला तो सोडवायचं कसं पहा. एका परीक्षेत बरोबर उत्तरास 3 गुण मिळतात, पण उत्तर चुकल्यास किती गुण? 1 गुण कमी केला जातो. तर विद्यार्थ्यांनी 20 प्रश्न असलेले प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवली, त्यास फक्त 44 गुण मिळाले. ही माहिती लक्षात घेता संबंधित विद्यार्थ्यांनी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर लिहिली असा प्रश्न तुम्हाला केला. दादा हे बरोबर लिहून टाकायचं, हे बरोबर लिहून टाकायचं आणि हे चूक गुण लिहून टाकायचे. आता बरोबर गुणाला 3 गुण भेटत होते आणि चुकीला 1 बाद होत होता. मग आता लक्षात घ्या, 20 प्रश्न होते, किती होते? 20. आता 20 गुणिला 3 बराबर 60 प्रश्नाचं काय होतं? पेपर होता. किती प्रश्नाचा? 60 प्रश्नाचा पेपर होता. 60 गुणाचा 60 प्रश्न 60 गुणाचा बोलतो होतं गुणाचा, हे गुणाचा 60 गुणाचा पेपर होता आणि 30 प्रश्नाचा पेपर 20 प्रश्नाचा पेपर होता. मग 60 गुण, आता याच्यासोबत एक बराबर गुण आणि एक चुकीचा गुण जाणार होता याच्यामध्ये. पण याच्यापैकी मिळालेले गुण किती होते त्याला? 44. किती होते? 44. आता काय करणार सांगा? वजाबाकी केली 60 बराबर किती रे? 16. आणि बरोबर गुण आणि चुकीचे गुण दोन्ही सोबत चालले म्हणजे किती? 4. 4 एक 4, 4 चुका 16. किती चुकले? 4 चुकले. किती पैकी? 20 पैकी. म्हणजे 20 वजा 4 करा, उत्तर 16 लिहा. चला धोत्रा अरविंद कानात बिडी मिस्त्री. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर आपला मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे ताकी काय होईल, सर्वांचा फायदा होईल. आणि हो, माय चॅनल सबस्क्राईब करा. लक्ष द्या, पहा, घड्याळात दर अर्ध्या तासाला 1 टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले, एवढं लक्षात घ्या, जितके वाजले तितके टोल वाजतात. तर सकाळी 8:45 वाजता, इथं सकाळी लिहा, इथं सकाळी 8:45 म्हणजे 8 वाजून किती मिनिटं रे? 45 मिनिटं. 8:45 वाजता. तर सायंकाळी लक्षात घ्या, सायंकाळी पावणे 5 वाजेपर्यंत म्हणजे 4 वाजून 45 मिनिटं. आता लक्षात घ्या, जेवढे वाजले असतील तेवढे टोल आणि दर अर्ध्या तासाला 1 टोल. लक्षात घ्या. आता याच्यानंतर किती वाजणार? 9, 10, 11, 12, 1, 2, 3 आणि 4 आणि 4:45. आता पहा, पहिले जेवढे वाजतील तेवढे टोल पहा. 9, 10, 19, 11, 11, 30, 9, 10, 19, 11, 30, 12, 1, 2, 3, 4 पूर्ण किती झाले? 52. किती झाले रे? 52 टोल. किती झाले? 52 टोल. दर अर्ध्या तासाला, काय म्हणलं मी? दर अर्ध्या तासाला. चला इथून एक अर्धा तास झाला इथपर्यंत. 9 वाजले, हे 15 मिनिटं सोडा. इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इथं 1, 8. हे दर अर्ध्या तासाचे 1 टोल. एकूण टोल किती आहे? 8. आणि हे जेवढं वाजले तेवढं टोल किती? 52 बराबर किती रे? 60. बराबर किती? 60. किती टोल पडतील? 60 टोल पडतील. हाय त्याचं उत्तर.